श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्म्यै नमः. नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री महालक्ष्मी गुरुवार व्रतकथा. एक अशी पवित्र कथा जी आपल्या घरात धन, शांती आणि समाधान आणते. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती आणि समाधान नांदावं, म्हणूनच हे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मी ही पार्वती, सिंधू कन्या, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा अनेक रूपांत ओळखली जाते. अशी सर्वानुभूती देवी द्वापार युगात अवतरली आणि एक अद्भुत कथा घडली. सौराष्ट्र देशात एक भद्रश्रवा नावाचा राजा होता. शूर, दयाळू आणि प्रजादक्ष. त्याची राणी होती सुरतचंद्रिका, रूपाने सुंदर आणि पतिव्रता. त्यांना 7 पुत्र आणि 1 कन्या श्यामाबाला होती. एके दिवशी श्री महालक्ष्मी मातेच्या मनात आले की मी या राजप्रासादात राहिले तर हा राजा अधिक सुखी होईल, त्याच्या राज्यात समृद्धी येईल. मग मातेनं एका म्हातारीचं रूप घेतलं, फाटकी वस्त्र आणली, हातात काठी घेतली आणि ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. दासी म्हणाली, "कोण ग बाई तू? कुठून आलीस?" म्हातारी म्हणाली, "माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलीये." दासी म्हणाली, "राणी तुला हाकलून देतील, तू थांब इथे." म्हातारीला राग आला. ती म्हणाली, "तुझी राणी गेल्या जन्मी एका गरीब वैश्याची पत्नी होती. त्यांचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं. मला दया आली आणि मी तिला लक्ष्मीव्रताचं रहस्य सांगितलं. त्यामुळे तिचं आयुष्य बदललं आणि या जन्मी ती राणी झाली." हे ऐकून दासीनं मातेला पाणी दिलं, नमस्कार केला आणि म्हणाली, "मला ते व्रत सांगा, मी ते श्रद्धेने करेन." मातेनं तिला व्रताची माहिती सांगितली आणि निघून गेली. इतक्यात राणी बाहेर आली. तिनं म्हातारीला पाहताच संतापून म्हणाली, "कोण ग तू थेरडी? इथं काय करतेस? जा इथून लगेच." तिनं म्हातारीला हाकलून दिलं. ती म्हातारी म्हणजे स्वतः श्री महालक्ष्मीच होती. पण राणीला ते कळलं नाही. महालक्ष्मीनं न थांबता तिथून निघण्याचं ठरवलं. तेवढ्यात राजकन्या श्यामाबाला आली. तिने मातेला नमस्कार केला आणि म्हणाली, "आजी, माझ्या आईची चूक झाली. कृपया रागावू नका. माझी क्षमा करा." महालक्ष्मी तिच्या भक्तिभावानं प्रसन्न झाली आणि तिला व्रत सांगितलं. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. त्या दासीनं आणि राजकन्या श्यामाबालाने भक्तिभावानं व्रत केलं. 16 गुरुवारांनी व्रत पूर्ण झालं आणि उद्यापनही झालं. लवकरच श्यामाबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव आणि अखंड सुख लाभलं. पण दुसरीकडे राणी सुरतचंद्रिका आणि राजा भद्रश्रवा यांचं वैभव संपलं. राज्य गेलं, संपत्ती गेली आणि ते दारिद्र्यात पडले. एक दिवस राजा आपल्या मुलीकडे गेला. श्यामाबाईने त्याचं आदरातिथ्य केलं आणि परताना धन भरलेला हंडा दिला. पण घरी जाऊन झाकण उघडं तर हंड्यात होते कोळसे. महालक्ष्मीची अवकृपा किती भयंकर असते हे राणीला तेव्हा उमगलं नाही. काही दिवसानं राणी ही मुलीकडे गेली. तो दिवस होता मार्गशीर्षाचा शेवटचा गुरुवार. श्यामाबालानं राणीकडूनही व्रत करवून घेतलं. काही दिवसानं राणीला आणि राजाला पुन्हा राज्य आणि वैभव प्राप्त झालं. एक दिवस श्यामाबाला माहेरी आली. पण आईच्या मनात राग होता. माझ्या नवऱ्याला हंडा दिला, मला काही दिलं नाही, म्हणून तिनं लेकीचं स्वागत केलं नाही. तरीही श्यामाबाला शांतपणे निघाली. तिनं जुना हंडा घेतला, त्यात मीठ भरलं आणि सासरी आली. जेवणाच्या वेळी मालाधरनं विचारलं, "या मिठाचं काय?" श्यामाबाला म्हणाली, "थांबा, कळेल." त्या दिवशी सगळं अन्न अळणी ठेवलं. जेव्हा मीठ घातलं तेव्हा सगळ्याला चव आली. श्यामाबाला म्हणाली, "जसं अन्न मिठाशिवाय बेटचं असतं, तसं जीवनही लक्ष्मीव्रताशिवाय अधुरं असतं."
थोडक्यात, जो कोणी श्री महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेनं आणि नियमानं करतो त्याच्यावर देवी प्रसन्न होते. पण श्रीमंती आली तरी अहंकार नको. देवीचं नित्यपूजन, ध्यान आणि सेवा हवे. मग श्री महालक्ष्मी सदैव आपल्या पाठीशी उभी राहते आणि सर्व इच्छा पूर्ण करते. श्री महालक्ष्मी व्रतकथा सुफल संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांतिः शांतिः शांतिः.